दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा निर्णय जाहीर केलाय आणि असं असतानाच आता बिल्डिंग मटेरियल, साखर, खानपानाच्या अनेक वस्तूंची पाकिस्तानात होणारी निर्यात येत्या 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना कॅटनं घेतलाय। शिवाय पाकिस्तानातून होणारी ड्रायफ्रूटची आयात सुद्धा बंद केली जाणार आहे। जवळपास 1 लाख कोटींची निर्यात थांबवत पाकिस्तानचा आर्थिक आणि व्यावसायिक कंबरडा मोडण्याचा निर्णय भारतीयांकडून घेतला जातोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता आपण बघतोय की इतर सगळ्या बाबतीत जसे मोठे निर्णय घेतले जात आहेत तसंच आता व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा नाकाबंदी केली जाते, त्यांची कोंडी करायचा प्रयत्न आहे। काय नेमके याचे परिणाम भविष्यात पाहायला मिळू शकतात? नक्कीच रिद्धी, कारण पहलगाम हल्ल्यानंतर अनेक निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आता जे कॅट आहे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, म्हणजेच भारतीय व्यावसायिकांची किंवा व्यापाऱ्यांची ही शिखर संघटना आहे। यांचं भुवनेश्वरमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन झालेलं होतं। 26 राज्यातील 200हून अधिक व्यापारी नेते या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते आणि नुकताच जो दहशतवादी हल्ला झालाय त्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण ठराव देखील या परिषदेत संमत करण्यात आला होता, ज्यामध्ये पाकिस्तान सोबतचे सर्व व्यापारी संबंध आहेत किंवा व्यावसायिक जे हित आहेत ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, व्यापार बंद करण्याचा निर्णय हा ठराव या परिषदेत घेण्यात आला। आता त्यानुसार जे आहे 1 मे पासून हा जो आहे पूर्ण नियम लागू करण्यात येणार आहे आणि भारतीय व्यापाऱ्यांनी पाकिस्तान सोबत कुठलेही व्यापार करू नये असा हा ठराव संमत करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानामधून आयात करण्यात आलेलं ड्रायफ्रूट असेल किंवा इतर साहित्य असेल ते पूर्णपणे आयात बंदी असेल। त्याचबरोबर भारतातून जो आपण पाकिस्तानात निर्यात करतो, ज्यामध्ये साखर असेल, भाजीपाला असेल, सिमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माणासंबंधी जे काही वस्तू आहेत तो संपूर्ण व्यापार आता पूर्णपणे 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय या संघटनेतर्फे घेण्यात आलेला आहे। आणि दोन्हीकडचा जर विचार केला आयात निर्यातीचा जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय हा होतो। आता हा व्यवसाय बंद होणार असल्याने व्यावसायिक कोंडी आणि व्यापारिक कोंडी जी आहे ती पाकिस्तानची करण्याचा जो आहे तो विचार या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कॅटने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यापुढे नेमकं कशा प्रकारचं पुढे याचा परिणाम होतो ते पाहणं देखील या माध्यमातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रिद्धी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।